भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5th एक्झामिनेशन नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेला बँकिंग अँड फायनान्स, तर याचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आज आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हाला म्हणजे प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर हाताळल्यामुळे तुम्हाला यावेळेस पेपर लिहित असताना थोडंसं सोपं जाईल. तर बघा, चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवर तुम्हाला पूर्ण BCom 12वी तसेच BA याचा पूर्ण सिलेबस अध्याय पाहायला मिळेल. तर बघा, बँकिंग अँड फायनान्स या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरच्या तर टाईम 3 तासाचा होता. तुम्हाला यावेळीसुद्धा टाईम 3 तासाचा आहे. 6 तारखेला बँकिंगचा पेपर आहे तुमचा. जर तुम्ही टाईम टेबल पाहिला नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकतात. तर बघा, पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मी टाकलेले आहेत, तर तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पहा आणि व्यवस्थित पूर्ण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकेतील पूर्ण प्रश्नांचा अभ्यास करून जायचा आहे, कारण त्यातील 1-2 प्रश्न तर यावेळेस विचारले जातात. तर बघा, बँकिंग अँड फायनान्समध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला पहिला क्वेश्चन, व्हॉट इज मेंट बाय बँकिंग? एक्सप्लेन द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. तर 20 मार्कासाठी अधिकोष म्हणजे काय? भारताच्या आर्थिक विकासात अधिकोषाची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट करा. तर इथे भूमिका आणि महत्त्व दोन्ही स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. तर बँकांचे महत्त्व आणि भूमिका तुम्हाला हे दोन्ही पॉईंट इथे स्पष्ट करायचे होते. तर हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन नीट वाचायचा आहे, काय विचारलेलं आहे, आणि मगच सोडवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारलेला होता, डिफाईन कमर्शियल बँक, स्टेट द फंक्शन ऑफ कमर्शियल बँक. तर 15 गुणासाठी दुसरा क्वेश्चन असतो, व्यापारी बँकेची व्याख्या करा, व्यापारी बँकांची कार्य सांगा. त्यानंतर दुसरा क्वेश्चनला ऑर क्वेश्चन आला होता, डिस्क्राईब द फीचर्स ऑफ कमर्शियल बँक, व्यापारी बँकेच्या वैशिष्ट्यासंबंधी वर्णन करा. त्यानंतर तिसरा क्वेश्चन होता, व्हॉट आर द कोऑपरेटिव्ह बँक्स, एक्सप्लेन द फंक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स. तर तिसरासुद्धा क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठीच येतो. सहकारी बँका म्हणजे काय आणि सहकारी बँकांची कार्य स्पष्ट करा, हा तिसरा क्वेश्चन होता. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन होता, एक्सप्लेन 3 टायर स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया अँड देअर फंक्शन अल्सो. भारतातील सहकारी बँकेची त्रिस्तरीय रचना व त्याचे कार्य स्पष्ट करा. त्यानंतर चौथा क्वेश्चन होता, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेव्हलपमेंट बँक्स. दुसरा, तिसरा, चौथा हा 15 गुणासाठी क्वेश्चन असतील आणि पहिला हा तुमचा क्वेश्चन 20 गुणासाठी असेल आणि 5वा क्वेश्चन हा तुमचा 10 गुणासाठी, असे 75 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन पेपर असेल. ठीक आहे. तर विकास बँकांची उद्देश स्पष्ट करा, हा चौथा प्रश्न होता. त्यालाच ऑर क्वेश्चन होता, डिस्क्राईब द फंक्शन ऑफ डेव्हलपमेंट बँक्स, विकास बँकांच्या कार्याचे वर्णन करा. त्यानंतर 5वा क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2. 4 शॉर्ट नोट्स दिलेले असतात, तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहेत. तर नाबार्ड, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, टाईप ऑफ डिपॉझिट इन बँक, डिमांड ड्राफ्ट. तर या बँकिंगच्या नोट्स तुम्ही मी ज्या अपलोड केलेल्या आहेत त्या नोट्सचा अभ्यास करून जावा. तुम्हाला अतिशय पेपर सोपा, इझी जाईल. त्या परफेक्ट नोट्स आहेत. तुम्हाला जे विद्यार्थी मराठी मीडियममध्ये शिकत आहेत तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त नोट्स आहेत. त्या नोट्सचा अभ्यास करून गेलात तर तुम्ही एकदम पास आणि चांगल्या मार्काने पास व्हाल. आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी बघा, नाबार्ड, औद्योगिक विकास बँक, बँकेतील ठेवीचे प्रकार आणि मागणी धनाकर्ष, हे अशा पद्धतीने हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आहे बँकिंग अँड फायनान्सचा. तर याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला आणि तुमच्या महत्त्वाचा वाटला असेल तर एक लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम हे घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.